मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज मधल्या काही काळानंतर आपण परत सत्संगाला म्हणजे ज्ञानेश्वरीला सुरुवात करतो आहोत. तत्वज्ञान हे आपण जिथं असू तिथनं सुरू करावं असं म्हटलं जातं, म्हणजे परमार्थ. कारण त्याचं कारण असं आहे की ज्या स्थितीमध्ये असतो आपण त्या स्थितीतनं पडण्यासाठी त्या ज्ञानाची गरज असतेच असते. आणि आपण जर पाहिलं असं की बद्ध आहे, मुमुक्षु आहे, अर्थार्थी आहे, साधक आहे, सिद्ध आहे, या ज्या दशा माणसांच्या सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये ज्ञानाची अभिव्यक्ती वाढत जाताना आपल्याला दिसते. अनंत हे अनंत ज्ञान आहे परब्रह्माचं, किंवा परब्रह्म हे ज्ञान स्वरूपच आहे असंही आपण म्हणतो, बरोबर. परंतु बद्ध अवस्थेत असणारं ज्ञान हे अर्थार्थी असणाऱ्या ज्ञानाच्या तुलनेने कमी दर्जाचं असतं. परंतु मुमुक्षूच्या दृष्टीने तो जो अर्थार्थी असतो तो सुद्धा अज्ञानीत असतो. तसंच मुमुक्षू असणारा जो आहे तो साधकापेक्षा अज्ञानीत असतो, आणि साधक हा मुमुक्षूपेक्षा ज्ञानी असतो, पण सिद्धापेक्षा अज्ञानीत असतो. आणि सिद्ध हा त्या परब्रह्माच्या ज्ञानापेक्षा अज्ञानीत असतो, परंतु तो ज्या ज्ञानाच्या आविष्कारातनं त्या सिद्धावस्थेत आलेला असतो तोच पुढे त्याला अनंताच्या अनंत ज्ञानाच्या जाणीवेत घेऊन जात असतो. योगी अरविंदांनी त्याला मेटल मॅन, अॅनिमल मॅन, मॅनली मॅन, सुपरमॅन म्हणजे अशा कॉन्सेप्ट मधून सांगितलेलं आहे. परंतु म्हणून प्रत्येक पायरीवर ज्ञानही आहे थोडंफार आणि अज्ञानही आहे थोडंफार. या मनाच्या स्थिती आहेत बघा. म्हणून या अज्ञानात आपण जन्म झाल्यापासून जे बाह्य जग बघत आलेलो आहोत, या बाह्य जगातनं जे जे आपल्याला मिळत गेलेलं आहे ते ज्ञान आपण साठवत आलेलो आहोत. परंतु ते ज्ञान कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी जाणीवेतनं अर्धवटच आहे. आणि ज्ञान कुठनं येतं आपल्याला? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या जाणीवेतून येतं. आणि या सर्व ज्ञानेंद्रियांच्या जाणीवांना कुठे ना कुठेतरी एक अर्धवटपणा आहे. त्याच्यामध्ये विस्तृताच्या जाणीवा पूर्णपणे समाविष्टच होऊ शकत नाही. एखादा डोंगर आपण पाहिला तर तो डोंगर आपण पायथ्यापासून पाहू शकतो असं नाही, किंवा काही वेळा त्याची उंची आजमावू शकत नाही. त्याच्या सर्व भागाने आपण पाहू शकतो का डोंगराला? नाही. आणि त्याच्या मागच्या बाजूला काय आहे हे तर आपल्याला समजतच नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीला लक्षात आलं. म्हणजे गंधालाही दृष्टी आहे, स्पर्शालाही दृष्टी आहे, रसालाही दृष्टी आहे, आणि दृष्टीलाही दृष्टी यावी लागते असं म्हणायला हरकत नाही. म्हणून या पंच ज्ञानेंद्रियांच्या जाणीवातनं ज्या ज्या वस्तू आपल्याला कळतात त्या त्या सर्व अर्धवट कळतात.
त्यामुळे सर्व ज्ञान जे आपल्याला मिळालेलं आहे अगदी लहानपणापासून भौतिकातलं सुद्धा, डॉक्टर असा, इंजिनियर असा, कोणी का असे तो विषय नाहीये, पण सर्व ज्ञान अर्धवटाची जाणीव आहे म्हणून त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. अगदी छोटस उदाहरण आपण बरेचदा देतो. तेही कसं, एखादी बर्फी पाहतो आपण, बर्फी डोळ्यांनी पाहिली, बर्फी चितळ्यांची बर्फी, आंबावडी, बरोबर माहिती आहे सर्वांना, बरोबर. तर ही जी वडी आहे ही वडी आपण दिसते, आपल्याला डोळ्यांनी दिसते, पण डोळ्यांनी ज्या वेळेला दिसते आपल्याला त्यावेळेला तिची चव कळते का? नाही कळत. जेव्हा हाताने ती आपण स्पर्शात नाही येते तेव्हा मऊपणा कळतो, आणि जेव्हा आपण नाकानी त्याचा वास येतो तेव्हा तो सुगंध येऊ शकतो. तोंडात जेव्हा आपण ती वडी टाकतो तेव्हा ती विरघळल्या जाते तोंडामध्ये, बरोबर आहे, आणि चव कळते. म्हणजे ज्या वेळेला चव कळते त्यावेळेला आकार कळत नाही, आणि ती घशाच्या खाली जेव्हा जाते तेव्हा काहीच कळत नाही. परंतु ती आत जाते, त्याचा स्वयंभू आनंद वेगळ्या रीतीने मिळतो. म्हणजे कुठलीही गोष्ट पंच ज्ञानेंद्रियांच्या आवाक्याच्या पुढे गेली म्हणजे ती जेव्हा सगुणात निर्गुणात जाते तेव्हा तिचं खरं आकलन होतं. बघा, ईश्वराचा नियम आहे हा. म्हणून या नियमांच्या जाणीवेतून माणसाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या दृष्टीने आपलं हे जे भौतिक मन तयार झालेलं आहे त्याला ते जडाश्रित मन असं योगी अरविंद म्हणतात, बरोबर. या जडाश्रित मनाला कायम अज्ञानाच्या जाणीव आहे, त्या निर्मितीच अज्ञानात झालेली आहे. पृथ्वी नंतरच सर्व जीवमात्रांची निर्मिती झाली पंचमहाभूतांच्या याच्यात. हा विषय आपण पाहतो, ध्यानवर्गातही घेतला जातो. तर या निर्मितीच्या नंतर अचेतनातनच पुढे जीवाची निर्मिती आहे, म्हणजे अज्ञानातनच ते तयार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या जाणीवा प्राणाश्रित मनापर्यंत जेव्हा येऊन पोहोचतात तेव्हा सर्व वासना इच्छांचा नुसता गोंधळ सुरू होतो. मग याला बाहेर कसं काढायचंय? अजून त्या बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला रामदास स्वामी तस्मात विचार करावा असं म्हणतात. कारण विचारानेच तो बाहेर काढला जाणार आहे. म्हणून श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यान. आता या सगळ्या लॅडर्स ज्या मी आतापर्यंत बोललोय तुमच्याशी, याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी आपण कायम असतोच. त्यामुळे अध्यात्म किंवा परमार्थ हा जिथं असू तिथून सुरुवात करावा असं म्हटलं जातं. ती लिंक अशी आहे त्याच्यामध्ये. या भूमिकेतनं मग मला, मी ज्ञानेश्वरी कधी पाहिलीच नाही, मी कधी ऐकलीच नाही, मला काहीच कळत नाही त्यातलं, पण माझा एकदम 9वा अध्याय सुरू झालाय, मग कसं येणार? अशा काही लोकांचे प्रश्न मला आले होते, म्हणून मी त्याला उत्तर दिलं की, आणि यांनी काय होतं, याला आपण आपल्या वृत्तीने बांधून ठेवलेलं आहे. लक्षात, कारण जे जीवन अखंड आहे आपल्या जीवात्म्याचं, त्या अखंड जीवनामध्ये कधी ना कधीतरी जे गळून गेलेलं आहे, जे आपल्याला कधी कळलं नाही, ते कधी ना कधीतरी कळून घ्यावंच लागणार आहे ना. आज नाही घेतलं तुम्ही तुमच्या आळसानी, तुमच्या कुठल्याही गोष्टींमुळे, पण उद्या ते टाळता येणार नाही. हे तितकं सत्य आहे. काही जीवात्म्याच्या जाणीवांमधनं त्या दुःखाच्या मार्फत का होईना, त्या सुखांच्या मार्फत का होईना, ते ज्ञान मिळवावंच लागतं. कारण ती गरज तुमच्या खऱ्या आतल्या जीवात्म्याची आहे, देहबुद्धीची नाही. आणि आपण जे जगत राहतो ते कायम देहबुद्धीतच जगत राहतो. त्यामुळे त्या देहबुद्धीला खरी ओळख जेव्हा त्या जीवात, म्हणून अगोदर जीवात्म्याच्या जाणीवेतनं पण आपल्याला समजून घेता यायला पाहिजे आपण कोण आहोत. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या बरोबरीने आत्मज्ञानाचा प्रवास सुरू करता यायला पाहिजे. आपली ओळखच आपल्याला माहिती नसते
आपण कुठनं आलो, काय आलो, कसे जन्माला आलो, कुठल्या भूमिकेत आलो, हा जन्म कुठला, मागचा कुठला, त्याच्या मागचा कुठला, पुढचे जन्म अजून काय किती घ्यावे लागतात, काय घ्यावे लागतात, या सर्व दशा आहेत. आणि याच्या जाणीवेत जेव्हा आपण शिरतो तेव्हा मग तो व्यक्ती अक्षरशः झडझडून वाहिला लाग या पद्धतीने ते येईलच पुढे, त्या पद्धतीने तो साधनेस लागतो. व ती साधना जी आहे त्याची ती मर्यादित राहत नाही, कारण ती मनाची इतकी काही जाणीव तयार होते की प्रत्येक क्षणच त्याला महत्वाचा होतो. कोणीतरी मला सांगताय की 24 तासाचं जीवन म्हणजे साधना व्हायला पाहिजे, म्हणून ते आपण करू शकणार नाही यात लक्षात ठेवा. जेव्हा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतो किंवा कुठल्याही डिग्रीच्या लास्ट इयरच्या परीक्षांमधनं आपण असतो, तेव्हा सांगावं लागत नाही अभ्यास कसा कर, तो करतोच करतो. म्हणून ही सहज वृत्ती तयार व्हायला पाहिजे साधनेसाठी, साधनेच्या अभिप्सेसाठी, आणि त्याच्यासाठी म्हणूनच तो निधिध्यासात शिरावा लागतो. यासाठी सतत श्रवण मनन चिंतन आणि निधिध्यास त्याचं निर्माण होतो. आणि या वैचारिक भूमिका आहेत बघा. भावबळे आकडे बरोबर आहे, परंतु भाव कशामुळे निर्माण होणार आहे, ती भक्ती कशामुळे निर्माण होणार आहे, तर संपूर्ण दासबोधाचं तत्वज्ञान वाचून झाल्यानंतर भक्ती तयार होते. येथे भक्तियोग विषद केला असं म्हणतायत ते पहिलं रोज आणि सांगतायत सर्व ज्ञान. ज्ञानेश्वरांनी सुद्धा एवढं सर्व लिहिलेलं आहे. हा काय आहे, हा भक्तियोग आहे सर्व. आलं लक्षात. म्हणून ज्ञानयोग झाला, हे झालं, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी जर म्हणाल तर हा भक्तीचा प्रांत आहे. आणि ती भक्तीच तुम्हाला घेऊन जाणार आहे, त्याला ज्ञानयुक्त भक्ती असं म्हणतात. आणि या 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य या जाणीवेतून जेव्हा प्रत्यक्ष भगवान कृष्ण हे त्यांचं गुह्य सांगत आहे की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मीच कसा आहे, आणि त्या जाणीवेमधून मलाच कसं माझं यजन करायला पाहिजे, माझाच कशी फक्त भक्ती तुम्ही करणं गरजेचं आहे, असं ते अर्जुनाला सांगताय. पण बुद्धीमध्ये भ्रम आहे. जडाश्रित मन पाऊस पडावा म्हणून इंद्राचा जप करतात, इंद्रासाठी यज्ञ करतात, परंतु त्या इंद्राला ज्याने निर्माण केलं त्या परब्रह्माचा जप कोणीच करत नाही. हा प्रॉब्लेम. त्या गणेशाला कोणी निर्माण केलं त्या मूळ परब्रह्माच्या जाणीवेमध्ये कोणी जायलाच तयार नाहीये. त्या देवीची प्रार्थना करतायत, घडताय ना, अग्नीची उपासना करतायत, सूर्याची तप करतायत. ते करू नये अशातला भाग नाहीये, परंतु त्या जाणीवांना परब्रह्मापर्यंत पोचत करत नाही होत आपण. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की तू जी भक्ती करशील ती तुला प्राप्त होणारच आहे, पण मी प्राप्त होईनच असं नाही. आता हा विषय अजून वेगळा चालला, सुरू झाला आता, आहे की नाही. हा थेट जीवनाशी संबंधित आहे. आणि हा ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण स्वतः सांगतायत हे विषय. तर थोडा मागचा पुरावा घेतो आणि आपण पुढे सरकूया त्या भूमिकेतनं. लक्षात. तया माझी या सायुज्याची चाड 341वा श्लोक आहे. बरोबर श्लोक आहे, श्लोक नाही म्हणत त्याला आपण, कारण ओवी आहे. ओवी आहे. तया माझी या सायुज्याची चाड तरी त्याची पूर्वी कोड, त्या सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. माझ्या परमभक्तांना माझ्या ऐक्याची
इच्छा असली तर तीच त्यांची इच्छा मी पुरवितो आणि माझ्या सगुण स्वरूपाची प्रेम भक्ती सेवा करावी अशी इच्छा असल्यास त्यांच्या अंतःकरणात परम प्रेम प्रकट करतो. हे बघा, ईश्वराशी कशा प्रकारे आपण जाणीव ठेवायला पाहिजे. मी ब्रह्म आहे आणि सर्वं खल्विदं ब्रह्म ही ईश्वराच्या ऐक्याची जाणीव आहे. आणि ईश्वरामध्ये जर आपण समर्पित होत झालो किंवा त्याच्याशी जर एकरूप झालो, त्याच्याशी जर सायुज्यता प्राप्त झाली आपल्याला, तर काय होणार आहे? ईश्वराचे गुण म्हणजे आपणच होणार. म्हणजे ईश्वराने आपण वेगळे नाहीच होत. म्हणून मागणी सुद्धा कुठली आहे? देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता त्या कवी देव देवेशा प्रार्थना ही तुला. त्याची कारण ही आहे, पण त्याच्यासाठी मी माझे मावळ सर्व हे व्हायलाच पाहिजे. पण प्रार्थनेची मागणी कशी आली? अशा स्वरूपामध्ये आली. त्यामुळे या भूमिकेतनं तुम्ही माझ्या ऐक्याची इच्छा असली तर तीच त्यांची इच्छा मी पुरवितो आणि माझ्या सगुण स्वरूपाच्या प्रेमभक्ती सेवा करावी अशी जर इच्छा दाखवली तर तुम्ही सगुणच भक्ती करत बसा. ती भक्ती गौण आहे का काय आहे? पण ईश्वराचं स्वरूप काय आहे? निर्गुण आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही सगुणाची भक्ती करायला हरकत नाहीये. लक्षात आलं. परंतु संपूर्ण परब्रह्म जर समजून घ्यायचं असेल तर निर्गुणातच शिरावं लागणार आहे. लक्षात घ्या. आणि नुसतं निर्गुणात शिरायचं नाहीये, तर आपणही निर्गुणात जाऊन पोहोचतो, कारण त्याच्यासारखेच आपण होतो. आपण ती आंबावडी खाल्ल्यानंतर ती जेव्हा निर्गुणात जाते तेव्हा आपणही तिच्या जाणीवेच्या निर्गुणात जातो ना. मग ती वडी कुठे गेली? त्या हाडामध्ये गेली, नंतर त्या रक्तात गेली, त्या कुठे अजून कुठल्या स्त्रावामध्ये गेली, कळतं का आपल्याला काही? हे तिचं असं भक्ताला वडीसारखं व्हायला लागतं आणि त्याला त्या जाणीवेतनं बघावं लागतं असं मला पाहिजे. ते दोन म्हणून द्वैत जे आहे आणि अद्वैत आहे या दोन्ही जाणीवा अशा प्रकारे आपल्याला सांभाळून घ्याव्या लागणार आहे. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. लक्षात. म्हणून ऐसी मनी जो जो धरिती भावो तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीच करी. याप्रमाणे जो जो भाव धरून ते माझी उपासना करतात तो तो भाव मी पूर्ण करतो व दिलेल्या भावाचे रक्षणही मीच करतो. त्याच्यामुळे ईश्वर तुमचा भाव कधीच तोडणार नाहीये. लक्षात ठेवा. आणि आपणही कोणाचा भाव कधी मोडू नये. परंतु काय होतं, सत्य सांगण्यासाठी नेमकं सत्य काय हे पण सांगणं गरजेचंच असतं ना. म्हणून कृष्णाने सुद्धा अर्जुन काय पाहत होता? कृष्णाकडे सगुण स्वरूपातच पाहत होता. त्याच्यामुळे तुला मी काय आहे हे कळतच नाहीये असंच म्हणतोय ना अर्जुनाला, कृष्ण अर्जुनाला. म्हणजे त्याला सत्य काय आहे ही दाखवत. म्हणून ज्या प्रकारे अर्जुनाचा भाव होता त्या भावाप्रमाणे त्यांनी त्याच्याशी कार्याचा व्यवहार ठेवला. आता मध्ये कोणीतरी एक व्हॉट्सअपवर खूप छान मेसेज पाठवला होता, तुम्ही वाचला असेल, आपल्या ग्रुपवरच होता, की कृष्ण आणि अर्जुन आणि दुर्योधन आणि शकुनी मामा, तर हे सर्व जे पांडव होते, शकुनी मामा हा ऍक्च्युली बसला होता, तो खेळत होता आणि दुर्योधन पण लावत होता. धर्मराजाला ऍक्च्युली त्याचं जे चुकलं ते इथं चुकलेलं आहे आणि त्यांनी कृष्णाला सांगितलं की तू बाहेर उभा राहा, आत येऊ नको. हा मी खेळतोय दूध, तू येऊ नको. पण कृष्णाची चतुरता खूप आहे. आणि जर कृष्ण बसला असता तिथं
साधा विचार करा. म्हणजे एवढं आहे ते बघा. म्हणून तू जसं मला मागशील तसा मी राहणार आहे. त्याच्या कृतीत दाखवून दिलेलं आहे. फार हुशार माणूस आहे कृष्ण, लक्षात ठेवा. एवढं सोपं नाहीये कृष्णाला समजून घेणं त्या भूमिकेतनं. आणि त्याला लबाड म्हणतात त्याचं कारणच आहे, त्याला माहिती सगळं आहे पण तो काही दाखवणार नाही. अशी लोक हुशारच असतात. हा कृष्ण नीती म्हणतात त्याला, लक्षात आलं का? कृष्ण नीती म्हणतात त्याला. आणि ही योग्य प्रकारे जीवनात कृष्णाने कशी वापरायची हेही सांगितलंय. आणि ती कृष्ण नीती सत्य प्रकट करण्यासाठी वापरायची. तर कृष्ण तुम्हाला साथ देणार आहे सत्याच्या प्राकट्यासाठी. त्या कृष्णाची जाणीव घेऊन करायची. एनिवे याप्रमाणे झालं ते. हा योगक्षेम आगवा तयांचा मदची पडिला पांडवा जयांच्या सर्व बाबा आश्रय मी. अर्जुना ज्यांच्या सर्व प्रेम भावाला मीच आश्रय झालो त्यांचा योगक्षेम मलाच चालवावा लागतो. म्हणून मला जो त्याचा म्हणजे हे श्लोक जो आहे तो हाय अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. बरोबर. हा श्लोक आपला शेवटचा झालेला होता. त्याच्या पुढच्या लाईन वरती आपण येतो. थोडीशी बॅकग्राऊंड असावी म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. म्हणून त्यांच्या योगक्षेम सुद्धा मी पाहतो. बघा पांडवांची काळजी कशी घेतली त्यांनी त्याच्या जीवनामध्ये. द्रौपदीची पण शेवटी काळजी घेतली पण द्रौपदीला भरोसा होता बाकीच्या लोकांवर. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं आता काही खरं नाही तेव्हा मग कृष्णा कृष्णा धाव म्हणून जेव्हा ती ओरडायला लागली तेव्हा तो पटकीने आला. आणि नुसता आला नाही तर आमचे वडील असं म्हणायचे तो वस्त्र होऊनच आला. आमच्या वडिलांचा शब्द आहे की तो वस्त्र होऊनच आला. अजून काय पाहिजे. अशा त्या जाणीव आहेत त्यांच्या. एनिवे यप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः ते अपि मामेव कौन्तेय यजन्ते विधी पूर्वकम. दुसऱ्या देवतांची अत्यंत श्रद्धेने उपासना करणारे जे भक्त आहेत ते देखील अविधीपूर्वक माझेच यजन करतात. अविध पूर्वक म्हणजे विधीपूर्वक नाही. म्हणून यजन जे करायचं आहे ते ईश्वराचं विधीपूर्वक करावं लागतं. परमेश्वराचं परब्रह्माचं. आता विधीपूर्वक म्हणजे ब्राह्मणाला बोलवून वगैरे असं थोडीच आपण करतो. विधी कुठला याच्यातला हा विधी समजला पाहिजे. म्हणून आपल्या जीवाला त्या यज्ञाचा यजमान पद द्यावं. आपण ध्यान वर्गात सांगतो ते यजमान पद द्यावं आणि मनाचा यज्ञ पेटवावा आणि बुद्धीचा यज्ञ पेटवावा. मनाच्या यज्ञातनं कारण मन फिरतं कुठं पंचमहाभूतातनं आणि पंच ज्ञानेंद्रियात. म्हणून पंच ज्ञानेंद्रियांच्या जाणीवेतनं सगुणातनं ईश्वराचं यजन करावं मनाने. हा ईश्वर आणि त्याच्यात बुद्धी आली दोन्ही याच्यामध्ये. बरोबर. हा हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण कसं झालं याचा अभ्यास करावा. पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली, सत्वरजतम या सर्व विस्तारात कसे आहे, सर्व जीवजंतूंची निर्मिती कशी झाली हे प्रश्न आपल्याला कधी पडतच नाही. सांसारिक लोकांना तर पडतच नाही. असं मलाही कधी पडले नव्हते. तेव्हा वाचायला लागलं तेव्हा पडायला लागले की अरे खरंच हे करायला पाहिजे असा विचार. आपण हा विचारच कधी केला नाही. माझा जन्म कधी झाला, मी आईच्या गर्भात आलो कसा आहे की नाही, आणि मग हीच माझी आई, मागच्या जन्मी कुठली होती, त्याच्या मागच्या जन्मी कुठली होती आहे की नाही. मग ही जर आई आहे पण या आईला जाऊन विचारलं आपण की का ग तू मला हात पाय तोंड दिलं का, ते म्हणाले मी नाही दिलं. म्हणजे अजून वेगळीच आई आहे कुठली तरी. म्हणजे हा सर्व घटना हा सर्व विचार हा आपल्या मनाचा यज्ञ आहे लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूने बुद्धीचा यज्ञ करायचा आहे.
आणि हे बुद्धीच्या यज्ञातनं निर्गुणाच्या जाणीवा, अद्वैताच्या जाणीवा सातत्याने समजून घ्यायचे आहे. आणि मन असं उत्क्रांत उत्क्रांत जडाश्रित मनाला प्राणाश्रितातनं विचारातून बुद्धीतनं पुढे नेत 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 आत्मज्ञानापर्यंत आणायचंय. मग पुढे ते प्रकाशपूरित मन होतं, पुढे मग ते स्फूर्ती युक्त असं मन होतं. आणि त्या मनाच्याही ओंकाराच्याही पलीकडे जेव्हा त्याचं मन जाऊन पोचतं अबोध मनाच्याही पलीकडे, तेव्हा मग त्या अतिमानसाच्या जाणीवा त्याच्यामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागतात. असा प्रवास आहे हा उत्क्रांतीचा. दिसायला फक्त नाभीपासून ब्रह्मरंध्रातच एवढंच आहे दिसायला विधभर, पण प्रत्यक्षात मोठा आहे जाणीवांच्या स्वरूपामध्ये. म्हणून या भूमिकेतनं जेव्हा तो मग याच्या व्यतिरिक्त जी भूमिका झाली ते काय झाली? अविधी झाला ना, तो विधी झाला नाही. म्हणून जी जी आपण पूजा करतो, जे जे जप करतो, ज्या गोष्टी करतो, ते या दोन्ही जाणीवेतनं करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर सगळं हाफ हार्टेड होत. हाफ हार्टेड एफर्ट्स will never reach to your destiny. त्या भूमिकेतून ते म्हणतात. आता अनेकही संप्रदाये परी माते नेणती समवाये, जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजती. अर्जुना, अनेकही दुसऱ्या देवतांच्या यजनांचा संप्रदाय आहे. सांप्रदायिकतेचा शब्द इथं वापरला बघा. त्यात अग्नी, इंद्र, सूर्य, सोम इत्यादी देवतांचे यजन केले जाते. पूर्वी हे प्रकार जास्त होते, आता एक तर देवभक्तच कमी राहिलेले, त्याच्यामुळे सांप्रदायिकतेचा खूप काही मोठा विषय नाहीये. दत्तभक्तही देवाची उपासना करतात आणि सगळेच एकाच एक प्रकारे चांगले दिलंय असं नाही. परंतु पूर्वी काय असायचं, इंद्राची उपासना करणारे वेगळे लोक असायचे, सूर्याची उपासना सूर्योपासक अशी लोक होती, बरोबर की नाही. नंतर सोमाची उपासना करणारे होते. असे विविध देवतांचे यजन करणारी लोक होती. पण त्या देवतातही मीच एक भरून आहे. बघा, प्रत्येक कृष्ण सांगताय बघा, मीच एक भरून आहे, हे ते सांप्रदायिक जाणत नाही. आणि हे अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. बघा, तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या उपासकांकडे गेलात तर त्यांना अरविंद वगैरे ते काय आम्हाला माहित नाही असं म्हणतात. अरविंदांकडे जर गेलात तर ते म्हणणार रामदास स्वामी वगैरे ते त्यांचं खूप खालच्या दर्जाचं तत्वज्ञान आहे वगैरे असं. हा कुठली गोष्ट तुम्ही काय ठरवताय? तुम्ही कोण ठरवणार आहे पहिली गोष्ट? अरे सगळ्यात जर मीच भरलेला आहे तर गोंदवलेकर महाराजही तेच सांगताय, अरविंदही तेच सांगताय, तुकारामही तेच सांगताय. कुठला भक्ती मार्ग, कुठला ज्ञान मार्ग? आमची पालखी तिकडनं जाणार, आमची पालखी इकडनं जाणार, हा कुठला भाव आहे? हे पूर्णपणे धडधडी ज्ञान. आणि पालखी कुठली करायला पाहिजे ते तुकाराम तर अजूनच वेगळं सांगतात. येरधारी गुंतले मन, मी दाखवलंय वाचून बरेच तुम्हाला. ही पालखी आहे त्यांची, आहे की नाही? मग आता कुठे राहिलं, काय शिल्लक राहिलं का? आऊट पीठी विठ्ठल उभा आहे त्यांचा. आणि आम्ही पंढरपूर मध्ये जाऊन छान झाली आमचं यावेळेला, अगदी खूप छान झालं वगैरे लोक सांगत असतात. पण आऊटपीटीचा विठ्ठलच कळला नाही. म्हणजे त्याच्या भक्तीला सगुणपणा इतका चिकटलेला आहे की निर्गुणाला ते जाऊ शकत नाही, पूर्णपणे विठ्ठल पचवू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून परब्रह्म हे पूर्णपणे पचवता यायला पाहिजे, किमान बुद्धीने तरी पचवून घ्यायला काय हरकत नाही. अनुभवात येईल तेव्हा येईल हो, पण बुद्धीने पचवायला काय हरकत आहे आपल्याला?
कारण माणूस जो आहे या जडाश्रित मनातनं प्राणाश्रित मनातल्या इच्छा वासना आहेतच ना. तुम्ही त्या किती मारणार आहात? त्या मारता मारताच मारण्याची वेळ येते तरी ईश्वर भेटतच नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून शम आणि दम या दोघांच्याही गोष्टींच्या जाणीवा विवेकाच्या जाणीवेतनं सिद्ध करता यायला पाहिजे. बटाटे वडा खावासा वाटला 1-4 महिने तर खा ना. कोणी नाही म्हटलंय तुम्हाला का न खावा? बरोबर आहे की नाही? पण तू देवाला मी जेव्हा पूजन करायला बसतोय तेव्हा तो बटाटा वडा जर सारखा मला त्रास देत असेल तर काय त्रासदायक प्रकारे हा खरं की नाही? नाही म्हटलं की जास्त डोक्यात ते तसंच आहे गणित. मी बटाटे वड्याचं उदाहरण दिलंय फक्त. हे सगळं आपल्या इच्छा वासनांना लागू आहे. लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा करा मोकळे व्हा. दुसऱ्यालाही आनंदी करा. दुसऱ्यालाही खायला घाला बटाटे वडा. कोण नाही म्हणतोय तुम्हाला? म्हणजे हे मी आमच्या वडिलांकडे शिकलोय. खोटं नाही सांगत तुम्हाला. त्या प्रसादाला सुद्धा कधी असं बंद घालत नाही की आमच्या असं द्यायला पाहिजे तसं काही नाही. पावभाजी सुद्धा ते लोकांना खायला घालतात. खाल्ले की नाही आपण? खिचडी आपण खाल्लेले आहेत. सगळं खातो. म्हणजे हे काय ना, हे गणितच खूप वेगळे लक्षात घ्या. आणि हे रोजच्या जीवनाला आपल्याला कुठेतरी ते आणता येणं हा खरा मूळ अध्यात्माचा गाभा आहे. लक्षात घ्या. हे सोडून द्या ते सोडून, हे द्यायचं आहेच पण शेवटी सगळं सोडूनच ईश्वराकडे जायचंय ना. हे जर सत्य आहे तर मला हे ठेवून करायचंय तरी काय? बरोबर आहे ना. परंतु मी जर त्याच्यात अडकलो असेल तर करा ना, ते थोडं करा, नंतर हळूहळू त्यातनं बाहेर पडा. हा मार्ग गृहस्थाश्रमांसाठी अत्यंत योग्य असा मार्ग आहे. पण वाहत जाऊ नका त्याच्यात. बरोबर, वाहत जायचं नाही. पण आपल्याच मनाने ठरवायचं की आता आपण याच्या पुढे काय करायचं. 2 वेळा बटाटे वडा खाऊन झाला ना, आता नाही, आता पुढचे 2 महिने खाणार नाही, हे ठरवता यायला पाहिजे. तिथं बुद्धी लागते. तो विवेक तिथं सिद्ध करावा लागणार. नाहीतर रोज आपलं सांगतात ते बायको ऐकतीचे, ती करतीचे वडील, हा खातो तुझे भजी कधी घे, तर हे काय खरं नाही. त्यांनी सर्वच म्हणजे परमार्थाला ते हानिकारक आहे. किंबहुना तो परमार्थ नाहीच आहे. तो संसारच होऊन बसतो, शेवटी प्रपंचच होऊन बसतो. एनिवे, म्हणून हे ते सांप्रदायिक जाणत नाही. तेही करी कीर मातेची होय, काजे आघवे मीची आहे, परी ते भजती उजरी नवे विषम पडे. खरोखर माझेच होते यात शंका नाही. बरोबर ना. खरोखर माझे तेही कीर मातेची होय, खरोखर माझेच होते यात शंका नाही. पण ते भजन मला सोडून साक्ष नाही, काहीतरी चुकीचं असते. मी सर्व नामरूपात धरून असल्यामुळे, बरोबर, तेही कीर मातेची होय, काजे आगवे मीची आहे. मी सर्व नामरूपात धरून असल्यामुळे अग्नी, इंद्र, सूर्य, सोमादी देवतांचे जे यजन केले जाते ते सर्व यजन खरोखर माझेच होते. म्हणजे करताय तुम्ही ईश्वराचं, परंतु ईश्वराच्या जाणीवेत नाही आहात, परब्रह्माच्या जाणीवेतून केलेलं नाहीये. म्हणून सूर्याची उपासना करताना सुद्धा मूळ परब्रह्माची उपासना साधा. अथर्व शीर्षामध्ये गणेशाची उपासना आहे, बरोबर. तर गणेशाची उपासना त्वं ब्रह्मस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम वायुस्तम चंद्रमास्तम परब्रह्म भूर्भुवस्वरम इथपर्यंत, आणि अनुस्वर परतनः अर्धे दुलसितम. पहा ना, म्हणजे त्या ओंकाराच्या वरचा जो टिंब आहे ना, त्याच्याही पलीकडचा तू आहे, हे मला समजलं पाहिजे गणपतीचं स्वरूप. आणि हे जर स्वरूप मला कळलं नाही तर मी गणपती माझ्या जाणीवांमध्ये बांधून ठेवलेला आहे असं समजावं. कशाला? म्हणजे ते यजन
कसं होतं त्याचं उत्तर त्यांनी दिले की ते सर्व यजन खरोखर माझेच होते यात शंका नाही, पण ते भजन मला सोडून साक्षात देवतांच्याच भावनेने होत असल्यामुळे ते माझे सरळ भजन न होता वाकडे भजन होते. म्हणून तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस ठेवा ना, आहे की नाही. तुमचा जो मॅनेजर असेल समजा कंपनीचा, बरोबर आहे, त्या मॅनेजरची ओळख असेल, तर डेप्युटी मॅनेजर जर मध्ये असेल तर त्याला तुम्ही सांगा, बरोबर आहे की नाही. पण वेळ पडली की त्या तुमचे जो भाव आहे तो त्या मॅनेजर पर्यंत पोहोचता व्हायलाच पाहिजे ना. तो नाही झाला तर काय होईल, हा मधला डेप्युटी मॅनेजर जो असतो तो मधल्यामध्ये त्याच्या डोक्याने काहीतरी वेगळंच करून देतो. तो तुष्टतो नाही असं नाही, परंतु काय असतं त्याला पण वरती विचारणारे तो वरचा मॅनेजर असतो ना, पण त्याला काय करायचं असतं. ते अगदी खूपच भौतिकाचं उदाहरण दिलं तुम्हाला, परंतु हा जो जनरल मॅनेजर जो आहे त्या जनरल मॅनेजरच्या अंडर जो मॅनेजर असतो त्या मॅनेजरला त्या जनरल मॅनेजरचंही परत तुष्टीकरण करायचंच असतं, पण त्याची सीट त्याला ठेवायचीच असते ना. आणि तो यजन कोणाचं करत असतो, त्या जनरल मॅनेजरचं करत असतो, बरोबर आहे की नाही. उपप्राचार्य त्या प्राचार्याचं यजन करत असतो आणि खालती काम करणारे जे असतात त्यांना त्या प्राचार्यांपर्यंत जाऊन देत नाहीत, आहे की नाही. ही वस्तुस्थिती अशीच घडते की नाही जगामध्ये. मग या गोष्टींना आपण परमार्थात स्थान नाही लक्षात ठेवू, म्हणून याला परमार्थात स्थान नाही. म्हणून तुम्ही ज्याचं यजन कराल ते तुम्हाला मिळणार आहे, त्याबद्दल वाद नाही, परंतु मूळ परब्रह्म मिळेलच असं नाही, असं त्यांना म्हणायचं. थोडक्यामध्ये पाहे शाखा पल्लव रुखाचे, हे काय नव्हती एकाची बीजाचे, परी पाणी घेणे मुळाचे, ते मुळीची धापे. हे पहा अर्जुना, झाडाला फांद्या पाने वगैरे असतात, ते सर्व एकाच बीजाचे नव्हेत काय, पण पाणी घेण्याचे काम मुळाचे असल्यामुळे मुळाशीच पाणी घातले पाहिजे. म्हणून जिथं काम जे आहे त्या मुळातच तुम्हाला शिरता यायला पाहिजे, कारण त्या मुळातनं सर्व वाढणार आहे ना. तुम्ही फळ छान फळ आले, फळांवरती पाणी घालत बसतात, उपयोग आहे काही. पानांना पाणी घालून काही उपयोग आहे का, हा फक्त स्वच्छ दिसतील हिरवगार एवढंच, परंतु त्याचा झाडाला काय उपयोग आहे, झाडाला काहीच नाही उपयोग आहे. झाडाला उपयोग मुळाशीच आहे पाण्याचा, तसं आहे ते. म्हणून का 10 ही इंद्रिये आहाती, ये जरी एकची देहीची होती, आणि इही सेविले विषयी जाती एकाची ठाया. किंवा 10 इंद्रिये आहेत व ती एकाच देहाची असतात, आणि त्यांच्याद्वारा जे विषय भोगले जातात तेही एकाच ठिकाणी जातात. बघा, म्हणून जो जो उपभोग आपण घेतो तो एका ठिकाणी जात असतो. लक्षात आलं. यालाच अहंकार असं म्हणतात. योगी अरविंदांनी सांगितलं, आठवत लक्षात आलं. ही एकत्रित जाणीव आहे ना. हे तुम्ही पाहिलं कुठे गेलं, तुम्ही खाल्लं कुठे गेलं, तुम्हाला स्पर्शातनं मऊपणा जाणवला कुठे गेला, एखादा कठीण पदार्थ दिसला कुठे गेलं, हे जिथं जाऊन पोचतंय प्रत्येक गोष्ट, ते जे केंद्रस्थान आहे ते केंद्रस्थान म्हणजे अहंकार. लक्षात घ्या. म्हणजे मी पाहिलं, मला दिसलं, मला कठीण लागलं, मला मऊ लागलं, मला गोड लागलं, मला कडू लागलं, कुठं गेलं, एका ठिकाणीच ती जाणीव जाऊन पोहोचली. त्यातनं अहंकार, त्या अहंकाराचं स्वरूप असं त्या भूमिकेतनं. म्हणून हा 10 इंद्रिये आहेत व ती एकाच देहाची असतात, आणि त्यांच्याद्वारा जे विषय भोगले जातात तेही एकाच ठिकाणी जातात. एकाच ठिकाणी गेले सगळे. तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणोनी तुरंबावी, डोळा केवी. म्हणून
असं त्यांनी उदाहरण दिलेत बघा मजेशीर. म्हणून उत्तम पंचपक्वान्न तयार करून ते पंचपक्वान्न कानात घालावे काय, कानात घालावे काय, तरी करोनी रससोय भरवी कानी केवी भरावी, फुले आणून तुरंबावी डोळ्या केवी, फुले आणून डोळ्यांनी त्यांचा वास घ्यावा काय, असं होऊ शकत नाही. आलं का लक्षात. म्हणून ते तर रस तो मुखेची सेवावा, परिमल तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी. तर रसविषयांचे सेवन मुखानेच केले पाहिजे, सुवास नाकानेच घ्यायचा असतो. त्याप्रमाणे माझे भजन करायचे तर माझ्याच भावनेने केले पाहिजे. हा विषय अशा प्रकारचा आहे. म्हणून वर्शिप ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ गॉड असं म्हटलेलं आहे. कारण ईश्वरासाठीच ईश्वराचं पूजन व्हायला पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा म्हणजे गुह्य आहे हे. मानवी जीवनासाठी ईश्वर प्राप्तीचं गुह्य जर असेल तर हे आहे. याला सोडून जे काही आपण देवाचं करत असतो तो सर्व प्रपंचच असतो, तो परमार्थ नसतो. लक्षात ठेवा. ही अजून ज्ञानयुक्त पुढची जाणीव आहे प्रपंच आणि परमार्थाची. बघा, वर्षानुवर्ष देवाची पूजा करताय, वर्षानुवर्ष जप करताय, परंतु त्या मूळ परब्रह्माच्या जाणीवेतून जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तो परमार्थ जरी वाटत असला तरी तो भौतिकाचा प्रपंचच असतो. त्यांनी फक्त स्वर्ग सुख मिळेल, त्या पलीकडे काहीही मिळणार नाही. एवढं स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. या येर माते नेणोनी भजन ते वायाची गाणे आन, म्हणून कर्माचे डोळे ध्यान ते निर्दोष होवावे. या वाचून मला विसरून दुसऱ्याच्या भावनेने जे माझे भजन केले जाते ते व्यर्थ होते. बघा, ते व्यर्थच म्हटलंय त्यांनी, आहे की नाही. किती स्पष्ट आहे ना. हे समजलं तर पाहिजे ना आपल्याला की आपण इतक्या आयुष्यभर कुठली भक्ती करत आलो, काय करत आलेलो आहोत. म्हणजे त्या आपल्या भक्तीचे आणि आपण ज्या पूजा अर्चा करत आहोत त्याच्या अक्षरशः ज्ञानेश्वरांनी धिंडवडे काढलेत असंही म्हणायला हरकत नाही, आहे की नाही. म्हणजे हे आपल्या सगळ्यांना लागू पडतं. म्हणून ज्ञानेश्वर हे क्रांतिकारक आहेत, लक्षात घ्या. त्या सर्व जाणीवा ज्या होत्या त्या काळातल्या त्याच्यावरती हा अशा प्रकारचा आघात करणं म्हणजे काय अवघड होतं ना. म्हणून तर ते त्यांना बाहेर काढलं सगळ्यांच्या. हा काय सांगतोय, आहे की नाही. हा एवढा छान समजतोय स्वतःला, परंतु म्हणजे का हे झालं सगळं त्यांच्या जीवनामध्ये हे पण कळण्यासाठी ही कारण आहेत त्याच्यासाठी. केवढं अवघड आहे ना, नाही का. तुम्ही सांगा की एखादा माणूस इव्हन आताच्या काळातलं सुद्धा, आता तुमच्यात कोण आहे मला माहित नाही, पण एखाद्याला पटतही नसेल हे काय सांगते ते. अरे म्हणजे मी इतके दिवस गणपतीची पूजा करतो, हा वेडेपणा झाला काय. साहजिक आहे ना वाटणं, चुकीचं नाहीये. मी काय असं म्हणत नाहीये ते चुकी. काही काही लोकांना असतं तंत्र, सत्यनारायण घालणं, हे घालणं ते घालणं, याच्यातच खूप इंटरेस्ट असतात ना. मग ते काय चुकीचं झालं असं होत आहे ना अर्थ त्याचा. ते ईश्वराचं यजन होत नाही असा त्याला अर्थ. ही त्यांची अनुभूती येत आहे. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांना मानतोय म्हणून सांगतोय मी तुम्हाला. ते पचवायला अवघड आहे ना तत्वज्ञान. इतकं सोपं नाहीये सगळं. वाटतं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली माऊली व्हावा माऊली, पण माऊली जेव्हा फटके आणते तेव्हा कळती काय माऊली येते. बांगड्याच फोडते. आमची आई पण आमच्या अंगावर शिकवताना असे बांगड्याच फोडायचे तिथे कड मारायची. पण ते काही इलाज नाही त्याला ना. त्याशिवाय त्या ज्ञानाच्या जाणीवा तयारच होत नाही. हल्ली ते नसतं ते छडी लागे छमछम विद्या ही घमघम. आता छडी लागत नाही छमछम आणि विद्या ही येत नाही घमघम. शिक्षकांना विचारा काय काय करत असतात पोरं नाटक. आई वडिलांनाही कळत नाही पोरं काय करत असतात.
आहे की नाही? अशी परिस्थिती आहे. आणि हे आपण जर आता तर आपले नातवंड असतात हे असतात, तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा काय करतायत ती मुलं, आहे की नाही? एनिवे जाऊ दे, तो विषय सोडून या वाचून मला विसरून दुसऱ्याच्या भावनेने जे माझे यजन केले जाते ते व्यर्थ होते, म्हणून माझ्याच भावनेने कर्म करावे. हे ज्ञानरूपी कर्माचे डोळे निर्दोष स्वच्छ असायला पाहिजे. म्हणून हे ज्ञानरूपी कर्माचे डोळे, काय शब्द आहे बघा. कर्म करायचं म्हटलं की इंद्रिय फिरली पाहिजेत, बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे आणि नुसतीच इंद्रिय केव्हा फिरणार आहेत? मन आणि बुद्धीला जेव्हा ते वाटणार आहे, म्हणजे मन आणि बुद्धीला, मनाला ते ती दृष्टी यायला पाहिजे. ती कोण देणार? बुद्धी देणार. मग बुद्धी काय देणार? ज्ञान देणार. म्हणजे विवेक यायला पाहिजे. म्हणून त्या विवेकाला ज्ञानयुक्त डोळे असं त्यांनी म्हटलेलं. आणि ते कर्माला यायला पाहिजे, कारण कर्म हे अहोरात्र आपण करतच आलेलो. त्यामुळे ते ज्ञानयुक्त डोळ्यात होतंय की नाही, म्हणजे मी जे सर्व कर्म करतो आहे ते कर्म ईश्वराच्या जाणीवेतनं करतो आहे की नाही. अहम आत्मा कधीची विसरू नये, या जाणीवेतून ते कर्म होत आहे की नाही हे बघणं किती गरजेचं आहे. त्याला ज्ञानयुक्त कर्म म्हटलेलं आहे. या भूमिकेतनं आपल्याला ते बघायचंय. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम भिजानन्ति तत्वेनातश्च वन्ति ते. अर्जुना, मीच सर्व यज्ञांचा भोक्ता असून स्वामी आहे, पण मला या तात्विक दृष्टीने कोणी जाणत नाही, बरं का? म्हणून त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणून या तात्विक गोष्टीने मला कोणी जाणत नाही, तत्वाने जाणलं पाहिजे. म्हणून कुठल्याही कृतीला तत्व म्हटलं की ज्ञान आलं, बरोबर आहे? म्हणून तत्व समजणं फार गरजेचं आहे. आणि आपला जपच काय आहे? ओम तत्वम सोहम. म्हणून सोहम हे कशा प्रकारचं तत्व आहे हे तर कळलं पाहिजे ना. ते जर कळलं नाही तर मी तत्वानी, आणि आपण म्हणतो सोहम हा ज्ञानमार्ग आहे, मग त्या ज्ञानमार्गाच्या जाणीवेतनं मी कुठल्या तत्वाचं यजन करतो आहे हे तर कळलं पाहिजे ना. या भूमिकेतनं ते म्हणतायत. म्हणून अर्जुना, मीच सर्व यज्ञांचा भोगता. तुम्ही जे ज्या उपासना करत असतात त्या यज्ञ स्वरूपात करा. जे जे कर्म करता ते ते यज्ञ स्वरूपात करा. उपासना केली म्हणजे कर्म आलंच. अगदी सत्यनारायण करायचं म्हटलं तरी धावधूप आली, काय काय ना तो शिरा बिरा करायला लागणारच आहे. पण तो शिरा कसा करायचा आलं की नाही लक्षात? हा, ते परब्रह्म तो शिरा खाणार आहे. तो सत्यनारायण काय आहे? ते विष्णूचं स्वरूप कुठल्या निर्गुण जाणीवेतलं आहे. हे प्रभू विष्णू आहे नाही, अज्ञमूढनी. ही जी जाणीव आहे या जाणीवेतनं त्याचं यजन व्हायला पाहिजे. सत्यनारायण करू नका असं म्हटलेलं नाहीये त्यांनी कुठेही, पण तत्वाने मला समजून ध्यान करा. गणपती बसवू नका असं म्हटलेलं नाहीये, पण तत्वाने मला समजून घ्या आणि करा. नवरात्र करू नका असं म्हटलेलं नाहीये, पण देवीला तत्वाने समजून घ्या. सत काय, चित काय, आणि या सच्चित ही परा प्रकृती चितच्या आविष्कारातनं बाहेर कशी येते, आणि पुरुषोत्तम आणि ती परा याची जाणीव आपल्याला निर्माण करता यायला पाहिजे. तर त्या सत्यनारायणाला, तर त्या महेश्वरीला, तर त्या जगदंबेला आपला नमस्कार पोचणार आहे. यजन कशा प्रकारे करतो आपण त्याला खूप महत्व आहे. त्या भूमिकेत आपल्याला ते बघता यायला पाहिजे. सगळे जण लक्ष्मीपूजन करतात, बरोबर आहे, पण किती लोक घरामध्ये सरस्वती पूजन करतात तुम्ही मला सांगा? खूप कमी लोक करतात.
तेही लहान मुलं घरात असले तर ते पाठीवर ते चित्र काढून देणे इतकं त्यात तेही आता बऱ्याचशा लोकांना काढता येईल असं झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? लक्ष्मीचं चित्र ते असतं ना, व्हॉट्सअपवर बघून काढलं जातं. सरस्वती ही खरी ज्ञानाची शारदेचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही दासबोध जर का वाचला तर दासबोधामध्ये रामदास स्वामींनी शारदेचं स्वरूपच महेश्वरीचं स्वरूप म्हटलेलं आहे. तेच चित्तचा आविष्कार म्हटलेला आहे आणि तीच ती काली माता म्हटलेलं आहे, लक्षात. म्हणून त्यांनी त्या शारदेला फार वेगळ्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे, कारण ती मूळ ज्ञान युक्त जाणी. भूमिका याच्यातनं. म्हणून मी सर्व यज्ञांचा भोगता असून स्वामी आहे, पण मला या तात्विक दृष्टीने कोणी जाणत नाही, म्हणून त्यांना माझी प्राप्ती होत नाही. ये रवी पाहे पांडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचून भोगता कवण आहे. हे पहा अर्जुना, या यज्ञात जेवढे काही समर्पण केले जाते त्याचा भोगता माझ्या वाचून कोण आहे? मीच ते भोगतोय, म्हणजे त्याचं यजन करतोय. मी सकळा यज्ञांची आधी आणि यजना यया मीची अवधी, ही माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. मी सर्व यज्ञांचे मूळ आहे, सर्व यज्ञ माझ्यापासून प्रगट झाले. लक्षात आलं? आणि या सर्व यज्ञक्रिया माझ्याच ठिकाणी समाप्त होतात. असे असून माझी भावना न ठेवता हे दुर्बुद्धी याज्ञिक देवतांची भावना ठेवतात व देवतांचे यजन करतात. म्हणजे अग्नी प्रकट झाला तर परब्रह्म प्रकट झाला असं त्यांना वाटतच नाहीये. लक्षात आले का? हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ढगातनं पाणी खाली आलं तर जलदेवता प्रसन्न झाली म्हणतात, अरे ते परब्रह्म प्रसन्न झालं असं कोणाच्या डोक्यातच येत नाही. म्हणून मी म्हटलं, कायम आपण हे म्हणत असतो की या सर्व पंचमहाभूतांचा अभ्यास रोजच्या रोज व्हायला पाहिजे. प्रत्येक दिवशी एक एक पंचमहाभूताचा अभ्यास आणि त्यांच्या या त्रिगुणाचा विस्तार, अशा या अष्टधा प्रकृतीचा अभ्यास रोज जो करेल त्याला 30 पंचमहाभूत त्या परब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहेत. कारण परब्रह्म त्यांच्यापासूनच निर्माण झालेलं, परब्रह्मापासूनच ते निर्माण झालेले आहेत. आणि यासाठी सतत काळाची जाणीव आपल्यामध्ये ठेवता यायला पाहिजे, कारण माझी नियती त्या काळावरती स्वार आहे. आणि काळ जो निर्माण झालेला आहे तो मी ब्रह्म आहे आणि सर्व खरविदम ब्रह्म या एका परब्रह्माच्या ज्ञानयुक्त जाणीवेतून तो काळ सुरू झालेला आहे. आणि तो काळच मला त्या अनंताकडे घेऊन जाणार. बघा, नाही तर काल पुरुषा आहे की नाही, भैरवनाथाच्या पूजा केल्या जातात याच्या, पण परब्रह्माच्या जाणीवेत त्या करता यायला पाहिजे म्हणण्याचा भाग त्यांचा तो आहे याच्यामध्ये. आणि हे गुह्य आहे आणि हे राजगुह्य आहे. हे आणि हे यजन कसं करायचं ही राजविद्या आहे. अध्याय तो आहे ना, म्हणून मी सांगितलं तुम्हाला. म्हणून मी सर्व यज्ञाचे मूळ आहे, सर्व यज्ञ माझ्यापासून प्रकट झाले आणि या सर्व यज्ञ क्रिया माझ्याच ठिकाणी समाप्त होतात. असे असून माझी भावना न ठेवता हे दुर्बुद्धी याज्ञिक देवतांची भावना ठेवतात व देवतांचे यजन करतात. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिते देव पितरोद्देशे, माझे मत देती तैसे परी आनानी भावी. ज्याप्रमाणे गंगेवर बसून गंगेच्या पाण्याने तर्पण करणारे गंगेचे पाणी गंगेलाच अर्पण करतो, पण देव पितर यांची भावना ठेवून अर्पण करतो, त्याप्रमाणे मीच सर्व आहे, मीच सर्व कर्मांचा भोगता व स्वामी आहे, म्हणून माझेच मला दिले जाते हे खरे, पण भावना मात्र निरनिराळी असते. हे त्यांना असं म्हणायचंय की तुम्ही गंगेमध्ये जाऊन जेव्हा श्राद्ध वगैरे करतात, अजून नाही करतात सर्व लोक, म्हणजे करायला हरकत नाहीये, परंतु त्या याच्यामध्ये ती गंगेचंच पाणी घेतो आपण आणि ते गंगेचंच समर्पण करतो, पण भाव कुठला आहे? पितरांपर्यंत ते पाणी जावं.
त्यांचा भाव येतो, आहे की नाही. आता आपण म्हणतो ओम भूर्भुवः स्वः ओम महाओम जनः ओम तपः ओम सत्यम, बरोबर आहे की नाही. आणि हा भाव कुठे आहे, त्या सूर्याला अर्घ्य देतोय आपण. म्हणजे तो अर्घ्य सूर्याला, म्हणजे सूर्याची कृपा होईल, पण परब्रह्माची होईल का, असं त्यांना थोडक्यात म्हणायचंय. अगदी स्पष्टपणे हे सगळं आपण करतो म्हणून त्या सूर्याला आपल्या चिदाकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करावा, काल सांगितलं विधान वर्गात. आणि तो सूर्य, तो ज्ञान सूर्य माझ्या सहस्त्रदलापर्यंत जातो आहे असं दिसायला लागतं. सगुणातला सूर्य बघून तो निर्गुणात इथं ठासायचा आणि तो ठासलेला सूर्याची दीप्ती हळूहळू हळूहळू जसे डोळे तुम्ही वरती ना तसं वर जातो. बघा प्रयोग करून. म्हणजे काय झालं, त्याच सूर्याचा अर्घ तुम्ही त्या परब्रह्मापर्यंत पोचता केला, म्हणजे सूर्यही प्रसन्न झाला आणि परब्रह्माचंही यजन झालं, आहे की नाही. तिथं अर्ध्यम त्यजती पंडित हा आता भाव नाही. अर्ध्यम त्यजती म्हणजे नुसतं सूर्याला अर्घ्य देणं हा पंडित होऊच शकत नाही. म्हणून एका याच्या दोन्ही गोष्टी साधणं हा खरा पंडित म्हणायला पाहिजे. एनिवे, म्हणून ते पाहता मातेन पवतीची सर्वता, मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले. म्हणूनच अर्जुना ते मला प्राप्त होत नाही. त्यांच्या मनात ज्या देवतेची श्रद्धा असते त्या देवतेलाच ते प्राप्त होतात. आणि संपूर्ण भगवद्गीता जी आहे ही श्रीकृष्णाला प्राप्त कसं व्हायचं याच्यासाठी आहे. त्याचं स्वरूप विश्वातीताच्या जाणीवेतलं कसं आहे हे समजण्यासाठी आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचा हा विस्तार आहे. या घटना आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात घडत असतात की आपण त्या ईश्वराला कशा प्रकारे कुठल्या जाणीवेतनं आणतो हे रोजच्या जीवनात आपल्याला ठसवावं लागणार आहे. या भूमिकेवरती आपण आता थांबूया. हरिओम हरिओम हरिओम.